सोलापुरातील बार्शी तालुक्यात शरद शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले होते। दरम्यान रोहित पवार यांच्या टीकेनंतर राजेंद्र राऊत यांनी जोरदार पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे। तर फक्त बारामती तालुक्याचा विकास करणे म्हणजे राज्याचा आणि देशाचा विकास नव्हे। रोहित पवारांनी आपल्या आजोबांना विचारणे गरजेचे आहे। कोणताही उद्योग न करता तुमची प्रॉपर्टी कशी वाढली आणि कोणाचे कमिशन घेऊन प्रॉपर्टी वाढली त्याचे आधी उत्तर द्या, असे म्हणत राजेंद्र राऊत यांनी पवारांना जाब विचारलाय। तर तुमची लायकी काय? संपूर्ण महाराष्ट्राला लुटणारे तुम्ही दुसऱ्यांच्या नावाने ओरडताय, असं म्हणत त्यांनी थेट लायकीच काढली। आता जातीपातीच्या राजकारणाबद्दल पण रोहित पवारांनी भाषण केलं, या ठिकाणी समाजामध्ये ते निर्माण केले। परंतु खरा झारीतला शुक्राचार्य कोण असेल तर रोहित पवारांनी आत्मपरीक्षण करणे या ठिकाणी गरजेचं आहे। कारण या ठिकाणी मी इतका मोठा नाही, मी स्वतःला फार लहान समजतो कार्यकर्ता, परंतु जर तुम्ही दुसऱ्यावर घसरणार असाल किंवा दुसऱ्याचं चुकीचं काय काढत असाल तर मला सुद्धा या लोकशाहीमध्ये नैतिकतेने अधिकार दिलेला आहे की ह्या मराठा समाजाची माती किंवा मराठा समाजाचं वाटोळ कोणी केलं असेल तर ह्याला पवार परिवार या ठिकाणी जबाबदारीने मी सांगतो। कारण मी लहानपणापासून मराठा समाजातला एक मराठा महासंघामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे। आजपर्यंत तुमच्याकडे 4 वेळेस मुख्यमंत्री पद होतं। आज संपूर्ण राज्याचं देशाचं राजकारण तुमच्या हातामध्ये होतं। त्यावेळेस मराठा समाजाला वाऱ्यावर या ठिकाणी सोडलं आणि आज या ठिकाणी कधी आपण पाहिलं की ज्यावेळेस पवार परिवार हा सत्तेतून बाजूला जातो त्याच वेळेस मराठ्याचं आरक्षण उपाळून येतो किंवा मराठा समाजाच्या आंदोलनाला खतपाणी घालण्याचं काम या पवार परिवार। परंतु पवार साहेबांनी कधीतरी या ठिकाणी मराठा समाजाकडे लक्ष दिलंय का? किंवा माझ्या माहितीप्रमाणे रायगडावर सुद्धा पहिल्यांदाच 40 वर्षामध्ये साहेब गेलेले। आता एवढ्या मोठ्या माणसाबद्दल माझी बोलण्याची पात्रता नाही, मला मान्य आहे, परंतु जर तुम्ही आमच्याबद्दल इथं आमच्या बार्शीमध्ये येऊन तुमचा नातू बोलत असेल तर मग माझं तोंड जर उघडलं तर मी पण पाळताबोळी थोडी करण। इतकं माझ्याजवळ भांडवल आहे तुमचं की मग माझ्यासारखा खमंगान खोड बोलणारा तुम्हाला कुणीच बाप मिळणार नाही, एवढं पण मी या ठिकाणी जाहीरपणा